श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत. आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत. ज्या भक्ताने स्वामी सेवेचा मार्ग पकडला त्यांच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार तर केलेलेच आहेत, परंतु अजून काही अशी लोक आहेत की त्यांना स्वामींचे चमत्कार दिसत नाहीत किंवा त्यांच्या घरामध्ये स्वामींचे चमत्कार व्हावेत यासाठी स्वामींची लीला ही सर्वांवर व्हावी, स्वामींची सेवा ही प्रत्येकाने करावी. कारण स्वामी असं दैवत आहे की कधीही आपल्या भक्ताचं स्वतःकडे काही सुद्धा ठेवत नाहीत. एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी देखील स्वामी योग्य वेळ आली की त्याची परतफेड ही करतच असतात. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत. असा कोणताही भक्त नाही की त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव केलेले नाहीत. कधी कधी फरक मात्र एवढा आहे की काही भक्तांना ते अनुभव जाणवून येतात तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव जाणवत नाही. परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असताना अनुभव मात्र 100% येत असतो. काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव हे पटकन होतात तर काहींच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार व्हायला उशीर लागत असतो. परंतु श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधी सुद्धा वाया जात नाही. असेच प्रत्येक भक्तांचे अनुभव तुम्ही सर्वजण ऐकत असता. आज देखील एका ताईंचा अनुभव आज आपण शेअर करणार आहोत. तर त्या ताईंचं नाव हे लंकाबाई ढाकणे आहे आणि त्या राहणाऱ्या जांभुरे येथील आहे, जिल्हा बुलढाणा येथील या ताईंचा सत्य अनुभव आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे त्या शब्दामध्ये, ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव शेअर करायचा आहे. हो, अनुभव शेअर करायचा. बर, नाव सांगायचंय. नाव लंकाबाई ढाकणे. अरे, तुम्ही अनुभव शेअर केला होता ना? केलं तुम्ही म्हणजे? हा, तुमचा अनुभव, तुमच्या मुलीचा अनुभव तुम्ही शेअर केला होता ना? बर. मुलं असं ताई काय सांगा तुम्हाला, माझं जीवन असं नाहीशी झालं लगे. सारखं जीवन मला लगे दिवस ठेव वाटत नव्हता. मला फक्त मरण दिसत, दुसरं काही दिसत नव्हतं. ताई काय सांगा तुम्हाला, मला काम सुचत नव्हतं. अरे अरे. हो, मला म्हणजे मी विचारतच नेहमी असं, सासून असं करायचं, नवऱ्यानं तसं करायचं. म्हणजे असं माझ्या माग एक 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 पिढ्या चालूच राहायची. तिनं तसं करायचं, ते म्हटलं उन्हा भरायचं, एकूण एकाला काय नवायनं सांगायचं, असं करायचं. माझं जीवन असं घरात मला राहूच वाटत नव्हतं. काही काय सांगा तुम्हाला, स्वामी आले, स्वामी सेवेत आल्यापासून मला कुठं कोणाच्या घरात जाऊ वाटत नाही. आणि माणसांना बी सर्व गोष्ट अशी. राहता कुठे तुम्ही? राहता कुठे? जांभोरा. जांभोरा. जळगाव तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. हा, जांभोरा. काय सांगा ताई तुम्हाला, असं मी जर अशी असली ना ते ना काय, मी बसली तर म्हणायचं बसली, उठली तर म्हणायचं उठली, हिंडायला गेली म्हणायचं हिंडायला गेली. म्हणजे असंच होतं. बापरे, म्हणजे सतत टॉर्चरच केलं जायचं. हो, सतत लगे असं सुरूच, काय नुवायनं टोमणी मारणं, काय नुवायनं बोलणं, असं झालं तसं झालं, हे केलं हे नव्हतं करायचं, ते करायचं, ते करायचं, हे नव्हतं करायचं, असं झालं. माझा जीव लगे असा कदरून गेला. मी मला मरण द्यावं. पहिलं मला माझ्या स्वामीची पहिली मग सेवा करायची होती, पण पहिली असं मी एका बाईला विचारलं, मी स्वामी सेवा केली की इच्छा पूर्ण नव्हती. ती म्हणे रामकृष्ण हरीचा विजत केला तर इच्छा पूर्ण नव्हती, मदत राहिलं म्हटलं. पण मग एक दिवस मी असा अनुभव ऐकला आणि तेव्हापासून सुरू केलं काही, तेव्हापासून माझं दुःख लगे 12 कमी झालं. अरे वा. हो, 12 लगे दुःख कमी झालं माझं. नवऱ्यानं काही मला विचारायचं नाही, कुठं जायचं विचारायचं नाही, काही करायचं विचारत नाही. याचं ते सासूलाच माझं, मी असं केलं तसं केलं, म्हणजे सारी गोष्ट प्रत्येक गोष्ट त्या सासूला सांगायची. काही झालं की मग आपल्याला
सासून बोलायचं असं झालं, नवऱ्यानं बोलायचं, मिस्टरनं बोलायचं, असं सतत चालूच राहतं आपलं. हम्म. लय लगेच त्रास दुःख होतं मला, पण म्हटलं दुःख लय कमी झालं ताई, काय सांगू बरं झालं स्वामींच्या कृपेनं. हो, स्वामींची कृपा इथली, स्वामी सेवेत आले म्हणून स्वामीमुळे जीवन म्हणलं चालतंय ताई. काय सांगावं ताई, काही जीवनात चला अनुभव येतो. हे पहा ताई, मी सेवा जर करायला बसले आणि ते काय म्हणा, मिस्टरनं काय म्हणा, नाही ती स्वामी फेकून दे, बरं ते स्वामी फेकून देईन, बरं मी ते फुटू फेकून देईन. अयो हो, बापरे. हो, सेवा करायची नाही अजिबात. आणि आता तुम्हाला सांगते ताई, काय सांगावं तुम्हाला, असं घर म्हटलं गचपत भरलंय, माला टाला पहिलं होतं, पण आता जास्त चान्स. अरे वा. हो, आता काय म्हणतात का मिस्टर? आता मिस्टर काय म्हणतात का स्वामींना? आता आता का आता येस म्हणतात, आता मदर म्हणले सेवा नको करू, पण म्हातारी सासू म्हणती करू दे रे, आपल्या देवामुळे चांगलं चाललंय. ते पहिला प्रश्न होती म्हणून मी करत राहत. आणि मग ते आपण संध्याकाळी सेवा करायला बसलं त्याला वाढून देतात, काय सेवा करायला बसते का मग, असं करते तसं करते. ते सासू म्हणते करू दे रे सेवा, जाऊ दे, काय होतं चांगलं चाललं देवामुळे, मी देते तुला वाढून. अशी करते. आणि त्या सुनानं मरणाचं बेजार केलं, सासून मरणाचं बेजार केलं, लय लगे प्रत्येक गोष्ट बेजार केलं. येतात ते रसाच्या गाड्या येतात ताई, तर त्याच्यामुळे अनुभव शेअर करणं होत नाही आपला. रसवंती टाकली आम्ही, रसवंती चालत नव्हती आमची ना, पण मी तारक मंत्र तीर्थ केला, इथं वाकानात होती का रसवंती, रसवंती टाकली, कोणी म्हणलं इथं वाकानात गाड्या उभ्या राहणार नाही, असं नाही. तारक मंत्र तीर्थ केलं ताई, शिंपड तिथं 800 रसवंती चालू राहिली आमची. अरे वा. हो, सगळं चालू राहिली, मरणाची सारे लोक म्हणते पहा इथं काय झालं, तिथं उभं राहिलं मी, तिथं मस्त लिंबाची सावली, थंडीगार, काही इथलं तिथं स्वामींचा साक्षात्कार झाला म्हणावं. काय झालं म्हणजे? हो, असं झालं. मला वाटतं स्वामीची मूर्त आणून वावरात जसं इथं ठेवा. नाही, स्वामींचा फोटो वगैरे लावला तर चालेल की ताई, मूर्ती कशाला? ना असं करावं का? लावा का आपल्या तेच म्हणलं. आम्ही ते नंदन पोरगी केली, मग आम्ही तिथं पोरगी आणायला गेलो, आमची पोरगी आणली आम्ही वापस. त्या नंदन माय आमच्यावर आम्ही गेलो तिथं, पोरगी आणली, ती पोरगणी धाडं. पोरगी 3 दिवस राहिली, तिनं कुकू लावून गेलं त्या पोरीचं सुनाचं. आणि मग तिनं आमच्यावर, आम्ही गेलो तिथं रात्री 9-10 वाजता, तिने आमच्यावर हार्ट मर्डरची केस केली ताई. अरे अरे. हार्ट मर्डरची केस केली, पण मी स्वामींनी सांगितलं, म्हणलं स्वामी आता तुम्हीच पहा काय झालं, कसं करायचं, काय करायचं तुम्हीच पहा. हो ना. हो, काही केस कुणीकडे गेली, ती पत्ता झाली, काही पत्ता नाही त्याचा. बघा स्वामींचा केवढा मोठा साक्षात्कार. हो, काय सांगत मग कशात आपण जर म्हणलं ना ही गोष्ट व्हावं, आधी काहीच काही लगेच अवघड झालं स्वामीचं, काय सांगत बापरे. आता मुलं. हो, फक्त आपल्याला काही पोरगी भेटायची एवढं राहिलं आपलं. आणि ते पोरील ना तिथं आपली सुनी केली, तिथे गर्भ खराब होता इथं राहतात, पण तिकडे गेलं तिकडे तसंच हो राहिलं, 2दा तिकडे तसंच झालं. त्याच्यामुळे तिने सारखं तोडून घेतली होतं. काही काय सांगा तुम्हाला, किती अनुभव देवाचा, लय अवघड झालं. 5 पैसे खर्च नाही लागत काही, काहीच नाही, मला फक्त देवाला न्या. काही सुद्धा लागत नाही स्वामींच्या सेवेला, फक्त मनापासून भक्ती करा. हो, फक्त करा मनापासून भक्ती, चालूच राहते मनात. मी चालू खातो, मी काहीच कमी पडत नाही खाण्याचं, पण मी आम्हा स्वर्णाने इतके कामं होते काही, काय सांगा तुम्ही. हो ना. हो ना. हो ना. जिथे पैशा पाण्याने सुद्धा काम होत नाही, तिथे स्वामींच्या भक्तीने काम होतात ताई. काही काय सांगा तुम्हाला, मी किती कुठून औषध आणली नवऱ्याला घालायला, 5 पैशाचा फरक नाही पडला. कुठं पैसे दिले पण 5 पैशाचा फरक नाही पडला. आणि माझा पदर कसा होता ताई, मला तुमचे 2 पैसे सासूला पैसे या येते नवऱ्याला म्हणा, हा ते ₹1,00,000 झाले, 1,50,000 रुपये झाले, हा असं झालं, म्हणजे असं त्याला पैशाचा शेप होता आपला लय. पैशाची अशीच म्हणतायची. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. करा शेअर काही अनुभव माझा, लगे लय मोठे सांगायला, पण आता हे आल्या गाड्या, 2-4 गाड्या आल्या. नाही, तुमच्या पाठीमागे काम पण असतं ना, त्याच्यामुळे असं. श्री स्वामी समर्थ. हो, शेअर करते मी ताई. श्री स्वामी समर्थ.
मित्र आणि मैत्रिणींनो, बघा या ताईंचा अनुभव किती सुंदर होता. श्री स्वामी समर्थांची भक्ती केलेली कधीसुद्धा वाया जात नाही, या अनुभवातून तुम्हा सर्वांना हे समजलंच असेल. त्याचबरोबर प्रत्येक अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं देखील असतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, लंकाबाई ढाकणे या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर देते, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करताना तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर नक्कीच देतात. त्याचबरोबर एक अनुभव शेअर केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने तो अनुभव ऐकला तर तो जर स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळते. त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींचे हा आपला चॅनल, या चॅनलचे एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.